जेव्हा पाऊस पडतो, आकाशात ढग दाटून येतात, सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्याच वेळी मातीतून खूप छान वास येतो. मातीचा वास आला असं सहज बोललं जातं, पण खरं तर तो मातीचा वास नसतो, तो एका किड्याचा वास असतो. एका शास्त्रज्ञाने असाच प्रयोग केला. त्याला असं वाटलं की टोमॅटो आणि बटाटा एकाच झाडावर आपण उगवूया, म्हणजे मातीच्या वर टोमॅटो आणि खाली मुळांसोबत बटाटा. त्याने खूप प्रयत्न केले आणि झालं उलटच. मातीच्या वरती आला बटाट्याचा पाला आणि मातीच्या खाली आले टोमॅटोची मुळं, आणि त्याचा हा टोमॅटो नावाचा प्रयोग फेल झाला. ज्या वेळेस आपण मच्छर मारण्याची ऑल आउटची जाहिरात टीव्हीला बघतो, तेव्हा एक माणूस टनाटन उड्या मारताना दिसतो ना, हा चीनमध्ये प्रेइंग मॅन्टिड म्हणजे मराठीतला रामराम किडा हा त्या ठिकाणी सिम्बॉलिकली वापरलेला असतो. मिरची तिखट का लागते, टोमॅटो लाल कशाने होतो, अशा अनेक गोष्टी एक कोडं म्हणून आपल्या बाजूला उलगडताना दिसत असतात, पण आपण त्याच्याकडे बारकाईने बघतोच असं नाही. अशा अनेक गोष्टींकडे नकळतपणे आपलं लक्ष जातं आणि जाते नाही, कारण ह्या सगळ्या आपल्या बॅकग्राऊंडला निसर्गाच्या सानिध्यात शेतीमध्ये अविरतपणे घडत असतात आणि निसर्ग त्यासाठी कार्यरत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. अशा अनेक गोष्टी खरं तर आपल्या सोबतीने माहीत करून घेता येतील, त्या आपण आजच्या शेती मातीच्या गोष्टींमधून बघूया. कशी गंमत आहे बघा. एका झाडाला बोंड येतं, त्याचं बोंड फुटल्यावर त्याच्यात एक पांढऱ्या रंगाचा कापूस बनतो, त्याच्यापासून धागे निघतात, आपले कपडे बनतात. एक किडा पानं खातो, तो किडा त्याची लाईफ सायकल पूर्ण करत असताना स्वतःभोवती एक कोश तयार करतो आणि त्या कोशातले धागे आपण काढतो, त्याच्यापासून रेशीम तयार होतं, ते आपण आपल्या तलमोसर तयार करण्यासाठी वापरतो. एक बुरशी भुशाच्या काडावरती ग्रो होते, वाढते आणि आपण तिला मशरूम म्हणून आपलं अन्न बनवतो. एक धान्य ते झाड स्वतःच्या पिढ्या वाढवण्यासाठी तयार करतं आणि आपण त्याच्यातले बियाणं बाजूला ठेवून आपल्या अन्नधान्य आपल्यासाठी, आपल्याला जगण्यासाठी वापरतो, कारण आपल्या अंगात वनस्पतींसाठी हरितद्रव्य नाही, क्लोरोफिल नाही, आपण आपलं अन्न तयार करू शकत नाही, म्हणून आपण इतर गोष्टींवरती अन्नधान्यासाठी अवलंबून आहोत. एक झाड त्याला कट मारला की त्याच्यातून चीक गळतो आणि त्याच्या रबरापासून आपण आपल्या चपला, आपल्या वाहनांचे टायर तयार करतो. एक मिरची त्याच्यातून आपला लाल रंग काढतो आणि आपण लिपस्टिक तयार करतो. एक छोटे आकारात दिसणारे मसाले आपण त्याचा तुकडा आपल्या स्वयंपाकाच्या पदार्थ बनवण्यासाठी वापरतो आणि अख्खं घरभर खमंग पसरतो. अशी कुठली ताकद आहे की जे निसर्ग ह्या छोट्या किड्यात, छोट्या मसाल्याच्या तुकड्यामध्ये, छोट्या झाडामध्ये, छोट्या बियामध्ये घालतो, की ज्याने आपलं जगणं अजून रुचकर बनतं, ज्याने आपलं जगणं अजून समृद्ध बनतं, सुरक्षित बनतं आणि हेल्दी बनतं. ही सगळी जी काही निसर्गाची जादू आहे, ही समजून घ्यायची असेल तर नेहमीच्या धावपळीतून थोडं शांत होऊन आपल्या आजूबाजूला बघण्याची गरज आहे. कधीतरी बिना चपलेचा पाय जमिनीवर ठेवून अर्थिंग मिळवण्याची गरज आहे, कारण साध्या साध्या गोष्टी असतात. जसं पृथ्वीवरती 70% पाणी आणि 30% जमीन, तसं आपल्याही शरीरात 70% पाणी आहे. इतक्या अंतरावरचा चंद्र जर आपल्या पृथ्वीवरच्या पाण्याला भरती ओटी आणू शकतो, त्या पाण्याची घुसळण करू शकतो, तर आपल्या शरीरावर होणारे परिणाम काय असू शकतात याचा आपण विचार करायला पाहिजे. आपल्यावरच नाही तर या पृथ्वीवरती जे काही सजीव निर्जीव गोष्टी आहेत त्यावरही हा फोर्स, ही शक्ती इक्वली काम करत असते. त्यामुळे शेती माझा भाग नाही, मला शेतीची काही गरज नाही, माझं अन्न झोमॅटो स्विगीवरून येते, त्यामुळे मला त्या शेतीचे प्रश्नही नको, शेतीच्या संकल्पनाही नको, शेतीचा आनंदही नको, असं आपल्याला म्हणून चालणार नाही. कारण तो आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. शेती आहे, अन्ननिर्मिती आहे, अन्ननिर्मिती आहे तर आपण आहोत. आपले प्रसिद्ध कवी गुलजारजींची खूप छान एक नज्म आहे, जमी को जादू आता है, आणि मग त्याच्यात ते अनेक प्रकारच्या उपमा मातीला देतात. पण खरं तर हे बारकाईने बघण्याची गोष्ट आहे. अशी कोणती जादू ज्या जमिनीत आहे की जी एक प्रकारचंच बियाणं पेरलं तरी काही छोटी मोठी झाडं उगवून आणते. ह्या जमिनीत अशा कुठल्या चवी आहे की काही फळं गोड तर काही फळं आंबट बनतात, काही फळं तुरट बनतात. असं कुठलं एक जादू बाहेर येते की एका ताटाला काही पानं बनतात तर काही फुलं बनतात. ही जी जादू आहे ही निसर्गाची जादू आहे. म्हणूनच खाली मातीत जरी काय असलं, त्या बियाण्याची ताकद त्या मातीतलं हवं तेवढं घेते, गोड बनवते, आंबट बनवते,
तुरट बनवते, छोट्यापासून मोठ्या आकारापर्यंत बनवते. काही कुसाळ काही महिने जगतात तर काही झाडं हजारो वर्ष जिवंत राहतात. आणि सगळ्याच्या मध्ये आपली अन्न साखळी फिरत राहते. जे डोळ्याला दिसत नाही असे जीव आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. साधं दिसणारं दूध दह्यात रूपांतरित करतात. ही किमया साधण्यासाठी ती जी काय फॅक्टरी, जी काय फोर्स काम करते, ही आपल्या अनभिज्ञ पण आहे, आपल्याला माहितीत पण नाही. असं म्हणतो की एका कोंबडीला 100 प्रकारचे चेहरे लक्षात राहतात. एक गाय 340 डिग्री मध्ये आपली नजर फिरवू शकते. निसर्ग अफाट आहे, त्याच्या आश्चर्य, त्याचे सिक्रेट्स खूप जास्त आहेत, त्याचे सिक्रेट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ही आश्चर्य जर आपल्याला माहीत करून घ्यायचे असेल तर आपल्या जवळच्या निसर्गात, आपल्या जवळच्या शेतात जायला मात्र विसरायचं नाही, कारण तो तुमची तेवढ्याच आवडीने वाट बघतोय आणि तुमचं स्वागत करायला तयार आहे. नमस्कार, मी मनोज भीमाजी हडवळे, मुक्काम पोस्ट राजुरी, पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडचं छोटंसं गाव. आणि त्या ठिकाणी 2011 पासून आपण पराशर कृषी व संस्कृती पर्यटन या नावाने एक पर्यटन केंद्र चालवत आहोत. आतापर्यंत 23 देशातल्या लोकांनी आपल्या पर्यटन केंद्राला भेट दिली आहे. आणि शेती, ग्रामीण संस्कृती आणि निसर्गाच्या अभ्यासाला आणि अनुभवाला लोक आपल्याकडे येत असतात. शेती मातीच्या गोष्टी किंवा भारत एक खोज या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपण लोकांसमोर नेहमी येत असतो. हीच शेती मातीची गोष्ट आपण आता शहरातल्या शाळांमध्ये पण घेऊन आलेलो आहोत. आणि विविध शाळांमध्ये जाऊन आपण मुलांना शेतीच्या हळूहळू गमती जमती सांगत असताना नकळतपणे त्यांना त्यांच्या अन्नाविषयी सजगतेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न आपला त्या निमित्ताने असणार आहे. शेतीतल्या अनेक गमती जमती असतात ज्या आपल्याला तशा वरकरणी लक्षात येत नाही, पण एक खूप मोठी फॅक्टरी, एक खूप मोठी यंत्रणा आपल्या मागे काम करत असते. उदाहरण द्यायचं झालं, जर मधमाशीला चुकून जरी कळलं की आपल्यामुळे परागीभवन होतंय आणि इथे अन्नधान्य निर्मिती होती, आणि जर तिने रॉयल्टी मागायला सुरुवात केली तर आपल्याला कुठल्याच अंगाने ते परवडणार नाही. एवढासा छोटा जीव काही दिवस तर काही आठवडा जगण्याचं त्याचं आयुष्य कानाला ऐकू येत नाही, तरी सुद्धा एकमेकाशी कम्युनिकेट करून 500 मीटर पासून तर 1 किलोमीटर पर्यंतचं पाणी, फुलाचा स्रोत ते शोधतात आणि आपल्या पोळ्यापर्यंत घेऊन येतात. एक गोष्ट जर आपण बारकाईने बघितली तर डिसिप्लिन हा एक मेजर शिकवण आपल्याला निसर्गातून कळते. असं म्हणतात शेतीची सुरुवात ना 10,000 वर्षापूर्वी झाली. असं एखादं बियाणं जमिनीत रुजलं असेल, कोणीतरी ते बघितलं असेल, त्याला आलेली फळं पक्षी खातात, त्याची फुलं पक्षी खातात, आपण का खाऊ नये म्हणून कुठंतरी शेती सुरू झाली. त्याला आता 10,000 वर्ष उलटून गेले. आज आपल्या अन्नाचा सोर्स म्हणजे आपलं अन्न त्या शेतीतून येतं, इथपर्यंत आपण ते ग्रँटेड पकडून चाललेलो असतो. अन्न निर्मितीची प्रक्रिया आपल्यासाठी इतकी सहज सोपी झाली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे इतके छान छान क्वालिटीचे फोन येतात, स्मार्टफोन येतात की ज्याची आपण फीचर्सवर चर्चा करतो, पण आपण हे विसरून जातो की त्याला जर चार्जिंग नसेल तर त्या फोनचा काही उपयोग होत नाही. तसंच आपण ज्या प्रकारचं अन्न खातो, ज्या वेगवेगळ्या चवींविषयी बोलतो, आपण गृहीत धरले की ते अन्न आपल्या ताटात येणारच आहे. आपण त्याच्याविषयी विचारही करत नाही आणि त्याविषयी बोलतही नाही. प्रत्यक्षात गोष्ट मात्र वेगळी आहे मित्रांनो. सुरुवातीला शेती पिकायची, अन्न घरात यायचं. नंतर काळाच्या ओघात शेतीतलं पिकलेलं अन्न बाजारात जायला लागलं. आपल्या आईवडील मेहनत करायचे, ते आपल्या घरापर्यंत यायला लागलं. तिसऱ्या टप्प्यावर निदान घरात आलेलं शिजवलं तरी जायचं आणि आपल्या प्लेटमध्ये यायचं. आता मात्र झोमॅटो आणि ऑनलाईन स्विगीच्या जमान्यामध्ये आपण ऑर्डर केलेलं अन्न थेट आपल्या ताटात येतं. घरात साधा फोडणीचा वासही येत नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेपासून ज्यावेळेस आपण लांब जातोय तेव्हा कळत नकळतपणे आपण आपल्या मुळांपासून लांब जातो. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. एक प्रसिद्ध गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, 7 आंधळ्या आणि हत्तींची गोष्ट. प्रत्येक जण ज्या अवयवाला हात लावतो त्याला हत्ती तसा वाटतो. मग कोणाला सुपासारखा, कोणाला खांबासारखा, कोणाला झाडूसारखा. शेतीच्या बाबतीत पण तसंच झालंय. ज्याला जो अंगाने शेती समजली, ज्याला जशी शेती कळली, तो त्या प्रकारे शेतीची व्याख्या करतो. कोणाला शेती खूप उत्पन्न देणारा व्यवसाय वाटतो, कोणाला आदर्श जीवन पद्धती वाटते, कोणाला आपल्या अन्नाचा स्रोत वाटतं, कोणाला क्रयशक्ती, क्रिएटिव्हिटीची जागा वाटते. अशा अनेक अंगाने शेतीचं वर्गीकरण किंवा व्याख्या आपल्याला करता येतं.
आज आपण जो मिरचीचा ठेचा आपला अगदी ब्रँडेड GI इंडेक्सिंग घेण्याच्या विचारात आहोत, ती मिरची 17व्या शतकात आपल्याला कळली. वेगळ्या अर्थाने म्हणायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या काळात ही मिरची अस्तित्वात नव्हती भारतामध्ये. ही मिरची पोर्तुगीजांसोबत भारतात आली. त्याच्या आधी आपल्याकडे तिखटपणासाठी काय होतं, जी काळी मिरी आज परदेशात मोठ्या प्रमाणात वापरली जाते, ती काळी मिरी आपल्याकडे सर्रासपणे तिखटपणासाठी वापरली जायची. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला ह्या मिरचीचं जे महत्त्व आहे, मिरची तिखट असते, मिरची खूप तिखट असते. या मिरचीचा तिखटपणा कॅप्सिसिन नावाच्या अल्कोलॉइडमुळे असतो. पण आपल्या खाण्याव्यतिरिक्त जर मी तुम्हाला सांगितलं की कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये लिपस्टिक बनवण्यासाठी या मिरचीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. जी गोष्ट आपल्या एका लिमिटेड वापरात असते, तिचे अशा प्रकारे अनेक वापरसुद्धा होत असतात, ज्याचा मूळ कुठंतरी पिकवण्यात आहे, ज्याला आपण बोलीभाषेत शेती म्हणतो. कोणाला ती शेती एक जीवन पद्धती वाटते, कोणाला उत्पन्नाचं साधन वाटते, कोणाला रिटायरमेंट नंतरचं लाईफ वाटते. बऱ्याच लोकांना असं होतं की रिटायर झाल्यानंतर मी एक शेतीचा तुकडा घेईल, तिथे छान माझं स्वतःचं अन्न पिकवेल आणि मस्त आनंदात राहील. त्याचं हे बोलणं अगदी रास्त आहे, कारण त्या ठिकाणी त्याला रोजीरोटीवर अवलंबून राहायचं नाहीये. जिथे शेतीला रोजीरोटी म्हणून उपयोगात आणलं जातं किंवा विचारात घेतलं जातं, त्या ठिकाणी शेतीतील सौंदर्यदृष्टी मागे पडते आणि व्यवहार पुढे येतो. जेव्हा तुमचं रोजीरोटी शेतीवर अवलंबून नाही, तेव्हा तिथे तुम्हाला सौंदर्यदृष्टी तुमची ॲक्टिव्ह असते. मगाशी आपण म्हणालो मातीचा वास मातीला नसून एका किड्याला असतो. त्या किड्याचं नाव असतं ॲक्टिनोमायसिन. ज्यावेळेस वातावरण बदलतं, हवेत गारवा येतो, तेव्हा तो किडा आपली कात टाकतो आणि त्याचं आवरण जेव्हा तुटतं, त्याच्या वासाला आपण मातीचा वास म्हणतो. आणि ह्या मातीच्या वासाला सेंट पण बनतो. त्याचं नाव आहे पेट्रीचोर. पेट्रीचोर नावाचा सेंट आपल्याला आजही बाजारात मिळेल. आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस भाजीपाला घ्यायला जातो, तेव्हा खरं तर आपण बार्गेन करतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला पालक, कोथिंबीर, मेथी अशा पालेभाज्या दिसतात. 10 रुपयाला एक जोडी आपण त्या ठिकाणी विकत घेतो. कदाचित त्या भाजीची किंमत 10 रुपये होऊ पण शकेल, पण जर मूल्य साखळी बघितली तर त्या भाजीचं मूल्य 10 रुपये नक्कीच नाही, त्यापेक्षा जास्त आहे. कारण ती भाजी पेरल्यानंतर, मातीत बी टाकल्यानंतर बनण्यापर्यंत 1 महिन्याचा कालावधी जातो. त्या 1 महिना ती माती एंगेज राहते. त्यासाठी लागणारं पाणी, त्यासाठी लागणारे औषधं, त्यासाठी लागणारं लेबर वर्क, हे सगळ्याच्या माध्यमातून ती भाजी बनते, मार्केटपर्यंत येते आणि आपण नाममात्र 10 रुपयाला आपण ती भाजी विकत घेतो. या मूल्य साखळीमध्ये त्या भाजीची किंमत 10 रुपये जरी झाली तरी त्या पाठीमागच्या प्रोसेसची जाणीव होणं हे खरं त्या शेती मातीविषयी कळण्याची गोष्ट आहे. ती दृष्टिकोन आहे. शेती मातीविषयी आपल्याला का कळायला पाहिजे? 10,000 वर्षापूर्वी सुरू झालेली ही प्रक्रिया निसर्गाचं एक्सटेन्शन मानलं जातं त्याला. शेती दुसरं तिसरं काही नाही. आता जे आपल्याला नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, सिक्युअर फार्मिंग, सस्टेनेबल फार्मिंग, वेगवेगळे पंथ शेतीतले आपण बघतो, त्याची सुरुवात ॲग्रिकल्चर इज नथिंग बट द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ नेचर. निसर्गामध्ये आपण जी पहिल्यांदा ढवळाढवळ करायला सुरुवात केली, त्याला आपण शेती म्हणू शकतो. आपण सिलेक्ट केलं म्हणजे जुना काळ बघितला आपण सुरुवातीपासून, भारतात तर शेतीचा इतिहास 3,000 वर्षापेक्षा जास्त काळाचा आहे. धनधान्य समन्विता, सुस्ता भवन्तु कृषका, धनधान्य समन्विता ही पराशर ऋषींनी केलेली प्रार्थना आहे, ज्यामध्ये ते म्हणतात का धान्य पिकवणारा मनुष्य, शेतकरी हा समृद्ध, आरोग्यदायी आणि श्रीमंत झाला पाहिजे, कारण तो ह्या जगाचा पोशिंदा आहे. आजच्या भाषेत आपण त्याला अन्नदाता म्हणतो. पण त्यावेळेस 3,000 वर्षापूर्वीपासून आपल्याकडे शेतीचं विज्ञान म्हणून जे काम झालं, ज्याच्यामध्ये पाऊस कसा मोजायचा, आंतरमशागतीची कामं आणि नक्षत्र यांचं जे काय कोरिलेशन आहे, त्या गोष्टीवरती पण प्रकाश टाकला गेला आहे. ग्राफ्टिंग, इरिगेशन मेथड, प्लांट प्रोपोगेशन, प्लांट प्रोटेक्शन, प्लांट इकॉनॉमिक्स, ॲडमिनिस्ट्रेशन, या सगळ्या विषयांवरती आपल्याकडे खूप चांगला अभ्यास झालेला आहे. काळाच्या ओघात मात्र ते मागे पडलं. आपण आधुनिक शेतीची कास धरत असताना बियाणाचं सिलेक्शन झालं. म्हणजे सुरुवातीला आपल्या घरी प्रत्येकाकडे एक सीड बँक होती, स्वतःची सीड बँक, जी मडक्यांमध्ये ठेवलेली असायची. दरवेळेस आपली आजी पेरणीच्या तोंडावर ते मडकं खाली टाकणार, त्याला राख चोळलेलं बियाणं खाली पडणार, ते छान रांगोळी पडते. मग त्याच्यातून खरीप सीझनला जे बियाणं लावायचे त्याची निवड केली जाते आणि त्याची पेरणी करत बाकीचं पुन्हा ठेवून दिलं जातं. त्याच्यातली गंमत बघा,
एरवी वर्षानुवर्ष त्या मडक्यात राहिलेलं बियाणं थोडंसं मातीआड गेलं, थोडी ऊब मिळाली की त्याचं रुजून झाड बनतं. एका बियाण्यापासून पसाभर उंदरभर धान्य आपल्याला मिळू शकतं. निसर्गाचा हा देण्याचा दृष्टिकोन शेतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे उतरून आलाय. हजारो वर्षापूर्वी सुरू झालेली शेती आज इतका प्रवास करून आली आहे, अनेक अंगाने लोक त्याच्याकडे बघू शकतात. खास करून भारतासारख्या कृषीप्रधान देशात या शेतीला घेऊन अनेक पंथ तयार झाले. मग कोणी त्याला नैसर्गिक शेती म्हणतं, कोणी त्याला झिरो टिलेज शेती म्हणतं, कोणी त्याला सेंद्रिय शेती म्हणतं, कोणी अनेक नावाने त्या शेतीला परमॅकल्चर येतं, अनेक नावं असतात त्याला. प्रत्यक्षात शेती महाविद्यालयामध्ये शिकवली जाणारी आधुनिक शेती पुन्हा वेगळीच, आणि त्या शिकवण्याचा आणि प्रत्यक्ष शेती करण्याचा अर्थार्थी काही संबंध नसणारी प्रत्यक्ष शेतकऱ्याची शेती वेगळी. अशा अनेक प्रकारे जेव्हा शेतीकडे बघता येतं तेव्हा त्या आंधळ्यांची आणि हत्तीची गोष्ट आठवते. ज्याच्या हाताला जे आलं त्याने त्याला तसं वर्णन केलं. तसंच ज्याला ज्या प्रकारची शेती करता आली त्याने शेतीचं वर्गीकरण आणि वर्णन तसं केलं. पण तो तसं का करतो? उदाहरणार्थ, ज्याचं रोजीरोटी शेतीवर अवलंबून आहे असा शेतकरी, त्याला एकमेव उत्पन्न पाहिजे म्हणजे त्याच्यातून त्याचं घरदार चाललं पाहिजे, हा एक भाग. दुसरा भाग, ज्याला रिटायरमेंट नंतरची शेती करायचे त्याला त्याचं मन रमवायचंय, त्याला रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी म्हणून शेती बघायची. तिसऱ्या अंगाने ज्याला पंत म्हणून शेती चालवायची, तो आपले अनुयायी गोळा करून वेगवेगळी शिबिरं घेऊन आपली शेतीची प्रसिद्धी करत असतो. पण शेती थांबत नाही, शेती कोणाचं ऐकतही नाही. शेती आपल्याच वेगाने आपल्या प्रगतीने पुढे पुढे चालली आहे, आणि ती इतकी मोठी झाली आहे की पुढे जुन्या काळामध्ये, आधीच्या काळात मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षेत्रावर होणारी शेती हळूहळू हळू श्रिंक होत चालली, संकुचित व्हायला लागली. जशी माणसाची लोकसंख्या वाढली अशी शेती कमी कमी होत चालली. आज मितीला भारतातला अल्पभूधारक शेतकरी हा 2.5 एकरचा मानला जातो. या उलट अमेरिकेतला अल्पभूधारक शेतकरी हा 192 एकरचा मानला जातो. लोकसंख्येची घनता आणि उपलब्ध जमीन याचं व्यस्त प्रमाण जगभर विखुरलेलं आहे. तरी सुद्धा जगाच्या पाठीवर भारतासारखा जो प्रदेश आहे, भारतीय उपखंड आहे, त्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश, चांगली माती, उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती या जोरावर खूप चांगली शेती वर्षानुवर्ष होत आली आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत औद्योगिक क्रांती होत नव्हती तोपर्यंत भारतीय उपखंडाचा जागतिक व्यापारातला वाटा तगडा होता. जवळपास 30% जास्त शेती क्षेत्राचा वाटा हा जगाच्या व्यापारातला होता. काळासोबत तो कमी कमी होत गेला. औद्योगिकरण त्याच्यावरती प्रभावी ठरलं आणि शेती कमी कमी होत गेली. खरं तर शेतीचे प्रश्न हे जागतिक आहेत, वैश्विक आहेत, कुठलेही ते वेगळे आहेत असं नाही. मनुष्यबळाचा प्रश्न हा जसा भारतात आहे असा इतर देशांमध्ये सुद्धा आहे. शेतीमधलं तंत्रज्ञान, शेतीचा वेग, शेतीमध्ये परावलंबित्व असणं, हे अनेक समस्या शेतीमध्ये आहे. पण त्या पलीकडे जाऊन शेती एक कला आहे, त्याही पलीकडे जाऊन शेती एक थेरपी आहे. आज फक्त अन्नधान्य निर्मिती एवढाच एक रोल शेती निभावत नाही, ही एवढीच एक भूमिका शेती निभावत नाही. त्याही पलीकडे जाऊन शेती आपल्याला आनंद देते, शेती आपली सर्जनशीलता, आपली क्रिएटिव्हिटी जपते, शेती आपल्याला मनाला प्रसन्न ठेवते. शेती म्हणजे मेडिटेशन आहे. शेतीत काम करत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला विसरायला होत असतील तर एक प्रकारे ध्यान केल्याचा फिलिंग आपल्याला शेती करण्यातून येतो. आपण घाम गळसतो, राबतो, श्रम करतो, त्यावेळेस नकळत आपलं आरोग्यही जपण्याचं काम शेती करते. आणि म्हणूनच शेतीला आपले अन्न देणारी माय सुद्धा म्हणता येतं. ज्या मातीतून आपलं अन्न पिकतं त्याला काळी आई आपण म्हणतो. या सर्वाचं जर जुळून आलं तर याचा मायबाप पिता निसर्ग आहे, जिथून खरं तर आपलं ओरिजिन झालं. जर वर्षभराचं बदलणारं ऋतुमान किंवा कॅलेंडर बघितलं तर मला सगळ्यात आवडणारा भाग जर कुठला असेल ना तर सप्टेंबर महिन्यात जे मातीचं जे रूप असतं, एकदम स्पंजी पाणी धरून ठेवलेली माती, हात इतका नरमाने फिरवला की असं वाटतं काही पडलं तरी भरपूर उगून येईल, तो फील मला नेहमी आवडायचा. त्यावेळेस बांधाला आंबाड्याची झाडं असायची, 2 पानांना जमून शिंपी पक्षाने घरटं केलेलं असायचं, गोट्याने एवढाली छोटी छोटी अंडी त्या घरट्यात दिसायची, कुठंतरी आंबाड्याची फुलं यायची, आजी त्याच्या पानांची मुटकी बनवायची. आज जे रानभाजीची फॅन्टसी आहे त्यावेळेस ती सहज सहज उपलब्ध असायची, लोक आवडीने सुद्धा खायची. त्यावेळेस पावसाळी शेती होत असताना पिकलेलं ज्यावेळेस बाजरी पिकायची त्यावेळेस बाजरीची कणसं तोडायला खळ्यावरती मंडळी जमायची, खळं बनवलं जायचं. त्यावेळेस
किंवा एर्जिक व्हायची, श्रमदान एकमेकाकडे जाऊन केलं जायचं. आत्ताचा कॉर्पोरेट जगातला जो टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी आहे, डिसिजन मेकिंग, लिडरशिप, या सगळ्या क्वालिटीज शेती नकळतपणे आपल्याला शिकवत होती हे आज लक्षात येतं. आणि प्रत्येकाला सांगते, शेती ही सामूहिक श्रमदान करण्याची गोष्ट आहे. तिथे तुमचं टीम कोऑर्डिनेशन, टीम बिल्डिंग, डिसिजन मेकिंग आणि एका कॉमन गोलसाठी फाईट करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतीतून मला त्यावेळेस कळाल्या, हे आता वाचताना लक्षात येतं. शेती म्हटलं का आपल्याला खाण्याचीच गोष्ट आठवते, म्हणजे आपला अन्नधान्याचा स्रोत म्हणजे शेती. मलाही तसंच वाटायचं. जेव्हा माझ्या लहानपणी माझ्या आजूबाजूला भुईमुगाची शेती व्हायची, उडदाच्या शेंगा आम्ही खायचो, बाजरीची शेती व्हायची, गव्हाची शेती व्हायची. जेव्हा मी मराठवाड्यात शिकायला गेलो तेव्हा पहिल्यांदा मी कापसाची शेती बघितली. जे कपडे बनतात, ज्या कापसापासून बनतात, त्याची मोठी झाडं असतात, त्याला कापूस पिकतो. तो कापसाला पहिल्यांदा हात लावायला मिळाला आणि मग लक्षात आलं की फक्त खाण्याचा स्रोत शेती नाही. जे आपण अंगात कपडे घालतो ती कापसाची शेती होते, ज्या रबराच्या चपला बनतात त्या रबराच्या झाडांची शेती होते, ज्या सुगंधी चंदनाचा आपण वास घेतो त्या चंदनाची सुद्धा शेती होते, जे अन्नधान्या व्यतिरिक्त आपण आवडीने खातो, मशरूम असेल, त्याची ही बंद खोलीतली शेती होते. या एक ना अनेक गोष्टीची शेती करता येऊ शकते. आणि मग लक्षात आलं, शेती जमिनीवर होते का किंवा शेती आडवीच होते का? शेती जमिनीवर जशी होते तशी भिंतीला होते, खिडकीत शेती होते. अनेक प्रकारे तुमच्या टेरेसवर शेती, खिडकीतली शेती, भिंतीवरची शेती, प्रत्यक्ष जमिनीवरची शेती, तसंच पाण्यातली, ज्याला आजच्या भाषेत आपण हायड्रोपोनिक्स म्हणतो, तशीच हवेतली, ज्याला आपण एरोपोनिक्स म्हणतो, याही शेतीच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी सुरू होतात. आणि मग एकदा आपलं भरल्या पोटी शेतीने आपल्याला अन्नधान्य दिलं की मग आपली सौंदर्यदृष्टी ऍक्टिव्ह होते आणि मग बोनसाय करण्याची शेती चालू होते. मोठ्या झाडाला छोटं करण्यासाठीचं टेक्निक येतं, किचन गार्डनिंग चालू होतं, आपल्या 4 कुंड्यातलं आपणच पिकवायचं, त्याचे सुद्धा टेक्निक चालू होतं. आणि त्यावेळेस मग शेती एक टप्पा पुढे येऊन आपल्यासाठी थेरपीचं काम करायला सुरू करते. आपण आपल्या कुंडीतल्या शेतीशी गप्पा मारतो, बोलू लागतो, मेडिटेशनचं त्यावेळेस स्वरूप तयार होतं, आपल्याला हिलिंग होतं. शेती आपल्याला फक्त पालन पोषण करत नाही, तर शेती आपलं होलिस्टिक हिलिंग सुद्धा करते. हेही महत्व शेतीचं आपल्या आयुष्यामध्ये आहे. शेती आपल्यासाठी जसं वैयक्तिकरित्या आपलं पालन पोषण करते, आपल्याला निवारा देते, आपल्याला व्यक्तिमत्व विकासात भर घालते, तसं जेव्हा समूहात येते तेव्हा शेती समाजकारण सुद्धा करते. आपण जे 12 बलुतेदारी म्हणतो, शेतीला लागणारं जी पूरक यंत्रणा आहे, सुताराकडून अवजारं नीट करायचं असतात, लोहार काम असतं, त्या ठिकाणी आपल्या जमिनीचं सपाटीकरण असतं, विहीर बनवायचं असते, खोदकाम करायचं असतं, ही सगळी शेतीला लागणारी इकोसिस्टीम गावागावामध्ये पिढ्यानपिढ्या उभी राहिली. त्याला कारणही तेच होतं, शेतीमधून समाजकारण विकसित होत गेलं. शेती जसं समाजकारण करते, अर्थकारण करते, तसंच शेती तर राजकारणाचा पाया सुद्धा बनते. आपल्याला माहिती आहे, अनेक साध्या एका पिकाने म्हणजे कांद्यानं सरकार पडली सुद्धा आहेत आणि कर्जमाफीने सरकार बनली सुद्धा आहेत. एवढी ताकद या शेतीमध्ये आहे, कारण ही आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सगळ्या इंडस्ट्रीसाठीचा कच्चा माल तयार करण्याची पद्धती म्हणजे शेती. शेतीमधून जे काय बनतं, शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा असते की त्याला चांगला भाव मिळावा, आणि उद्योगाची, इंडस्ट्रीची अपेक्षा असते की आम्हाला स्वस्तात स्वस्त कच्चा माल मिळावा. या भांडणामध्ये जे काय घडते ते सगळे आताच्या शेतीचे प्रश्न आहेत. जसं इतर देशांमध्ये श्रमाला प्रतिष्ठा आहे, असं आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये शेतीतल्या श्रमाला दुर्दैवाने तितकी प्रतिष्ठा दिली जात नाही. आणि म्हणूनच शेती क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण पिढीचे लग्न न होणं, त्यांच्या जगण्याला मान्यता न मिळणं, एक प्रकारचं नैराश्य येणं, अशा सामाजिक आणि मानसिक समस्यांना त्यांना सद्यस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. ज्यावेळेस शेतकऱ्याचा मुलगा, शेतीचं शिक्षण घेतलेला कृषी पदवीधर, शेतीच्या कर्ज पुरवठ्यामध्ये 5 वर्ष काम केलेला नोकरदार आणि 13 वर्षापासून शेती व ग्रामीण पर्यटनामध्ये काम करत असताना ज्या वेगवेगळ्या अंगाने शेती मला समजली, ती मी आलेल्या पर्यटकांना, पाहुण्यांना दाखवत असतो. आतापर्यंत 23 देशातले आणि भारतातले मिळून 50,000च्या आसपास लोकांना शेतीच्या बांधापर्यंत आपण घेऊन आलोय. अनेक इंटरेस्टिंग अप्रोच आणि अँगल मला खरं तर त्याच्यातून कळाले. एक प्रकारची अनभिज्ञता शेती क्षेत्राविषयी लोकांमध्ये दिसते,
कारण एक प्रकारे शेती आणि ग्रामीण भागात राहणारी लोक हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये राहतात. तुलनेने नागरीकरणात शहरात राहणारी लोक एका ऑर्गनाइज्ड, ज्याला आपण सोसायटी म्हणतो, अशा फॉर्मॅटमध्ये ते राहत असतात. जेव्हा पाऊस पडतो, एकतर दोन भागांमध्ये, म्हणजे शहरात पावसाचा सिग्निफिकन्स वेगळा आहे, गावात वेगळा आहे. जर खूप ड्राय स्पेल पडला असेल, पाऊस पडत नसेल, तेव्हा शेतकरी आकाशाकडे नजर लावून असतो की देवा पाऊस पडू दे, माझ्या पिकाला पाण्याची गरज आहे. या उलट शहरात पाऊस पडतो आणि जर त्याचा निचरा झाला नाही तर गटार उतरतात, रस्त्यावर पाणी जमा होतं आणि कामावर जाणाऱ्या माणसाला वाटतं हा कशाला आला. शेतकऱ्यासाठी पाऊस गरजेचा आहे. शहरी भागामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असेल तर त्या ठिकाणी पाऊस नकोसा वाटतो. हा एकाच पावसाचे दोन प्रकारचे सिग्निफिकन्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. दुसरं, दुर्दैवाने आपल्याकडे ज्या शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या आणि दरवर्षी हजारो शेतकरी आपला जीव गमावतात शेतीच्या नापिकी आणि अनिश्चिततेतून, त्याच्याविषयी शहरी भागातून अतिशय संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. कारण टीव्हीवर बातम्यांमध्ये हेडलाईन देताना कॅची हेडलाईन देण्यासाठी गोष्टी येतात का, सरकारची शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी मदत, सरकारचं कांद्यासाठी सबसिडी पुरवठा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, या सनसनाटी बातम्या जेव्हा टॅक्स पेअर बघतो तेव्हा नकळत त्याला वाटतं की आमच्या घामाचा पैसा हा इकडे वाया घालवला जातोय. पण ही गोष्ट सोयीस्करपणे लक्षात येत नाही. आज मी तुला शेतकरी त्यांच्या बियाण्यावर, शेती अवजारावर, खतांवर आणि ॲग्रिकल्चरला लागणाऱ्या इनपुट टेक्नॉलॉजीवर इक्वल जीएसटी सरकारला देत असतो. ही गोष्ट टॅक्स पेअर विसरतात. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियामध्ये GDP काढला जातो त्याच्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 17% दिसतो. त्याच्यावर 50% लोकसंख्या आपली अवलंबून आहे. जवळपास अर्धा भारत हा शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. बदल्यात तो 17% GDP कॉन्ट्रीब्युट करतो. पण हे जे काय कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये तो शेतमाल ज्यावेळेस APMC ला जातो तेव्हा कॅल्क्युलेट केला जातो. आपल्याकडे जसं नोटबंदी होत असताना एक इनर अर्थव्यवस्था काम करत होती, जे बचत सगळ्यांकडे असायचं, तसंच भारतीय शेतकरी स्वतःला लागणारं अन्नधान्य विकत नाही, स्वतःजवळ साठवून ठेवतो. मग धान्य साठवेल, कांदा साठवेल, डाळी साठवेल, हे कुठल्याही मार्केटच्या कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. त्यामुळे हा 17% वाटा तुलनेने छोटा वाटतो. शेतीवर आणि अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जगणं सुद्धा हे शहरी बनलंय. म्हणजे गावात राहणाऱ्या घरातील लहान मुलाच्या पायाला शेवटची माती कधी लागली होती हे जर विचारलं तर त्याला आठवावं लागेल. अशी परिस्थिती आता गावांमध्ये पण तयार झालेली आहे. आपण शहरातली माणसं ज्या वेळेस मुलांना घेऊन शेतावर येतात त्याचं कारण काय असतं, तर त्यांना वाटतं की माझ्या मुलाने शेती बघावी, माझ्या मुलाने शेती बघावी, मातीला पाय लागावा, तो जे खातोय ते कसं पिकतं, त्याचं झाड कसं असतं हे त्याला कळावं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे पाहुणे आले, त्यांच्या मुलाला गाय दाखवायची होती, कारण त्यांच्या मुलाला गाय खूप आवडायची. जेव्हा आम्ही गोठ्यावर गेलो आणि त्याने खरी गाय बघितली तेव्हा तो मुलगा घाबरला, कारण तोपर्यंत त्याने खेळण्यातली गाय बघितली होती. खेळण्यातली गायीचा आकार आणि प्रत्यक्ष गायीचा आकार याच्यात फरक होता. बरं, त्या ठिकाणी गेल्यावरती दूध काढताना ज्या प्रकारचा आरडाओरडा लोक करतात त्यांना सांगावं लागलं, खरं तर गायीचं दूध काढणं हे फार सेन्सिटिव्ह प्रोसेस आहे. 7 मिनिटात गायीचं दूध निघणं गरजेचं असतं. क्लीन मिल्किंग, ज्या गायीचं जे अडर, जे सॅक आहे, जी कास आहे, त्याच्यामध्ये बनलेलं दूध हे 7 मिनिटाच्या आत हार्मोन सिक्रेशन बंद होण्याच्या आत निघणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी गायीला आरडाओरडा चालत नाही. नेहमीचा जो हात गायीचं धारा काढतो त्याच हाताचा टच गरजेचा असतो. अनफॅमिलियर, अनोळखी टच जर गायीला झाला तर ती पाना चोरते आणि दूध देत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण त्या पाहुण्यांना सांगतो तेव्हा गायीचं दूध काढणे किती डेलिकेट प्रोसेस आहे हे त्यांच्या लक्षात येतं. असं शेतावर फिरत असताना जी मटकी आपण खातो, स्प्राउट्स आपण जे खातो, त्याचं छोटंसं झाड बघितलं. त्या झाडाला बारीक काडीच्या आकाराच्या शेंगा लागलेल्या बघितल्या. त्या शेंगांच्या मध्ये एका लाईन मध्ये दाणे अरेंज केलेले होते आणि त्या झाडाला जर शेंगा मोजल्या तर त्या झाडाला मोजून एक 50 ते 40 एवढ्या शेंगा होत्या. त्याचे जर दाणे काढले असते तर ते दाणे सगळे 50 ग्रॅम सुद्धा नव्हते. जेव्हा
याचं किलोमध्ये कन्व्हर्जन करतो, तेव्हा 1 किलो मटकी जर आज 210 किंवा 250 रुपयाला मिळत असेल, तर ती 1 किलो मटकी पिकवण्यासाठी एक एक शेंग तोडून ती काढण्यासाठी लागणारी प्रोसेस म्हणजे वेळ, त्या जमिनीची एंगेजमेंट, त्याला तेवढं पिकेपर्यंत किड्यांपासून मुंग्यापासून जपणं असेल, आणि हे सगळं करणारा जो शेतकरी आणि त्याला पोचणारा निसर्ग, ही सगळी इकोसिस्टीम जर त्या 50 ग्रॅम मटकीच्या दाण्याच्या मागे लागलेली असेल, तर आपण कंझ्युमर म्हणून, शहरात राहा, गावात राहा, कुठेही राहा, आपण कंझ्युमर म्हणून त्या मटकीकडे आपण कसं बघतो, इथे खरी गोम आहे. कारण केवळ आपल्या खिशात पैसे आहेत म्हणून आपण ती मटकी घेऊन उष्टी टाकून फेकून देऊ शकत जरी असलो, तरी तुम्ही त्या वैश्विक संपत्तीची अशी नासाडी करू शकत नाही. आणि म्हणून आपल्या ताटात किंवा आपल्या प्लेटमध्ये उष्ट टाकणं हा जघन्य अपराध मानला गेला पाहिजे. याचा संस्कार घरोघरी व्हायला पाहिजे की आपल्या ताटात आपल्याला लागेल तेवढंच अन्न घ्यावं, तेवढंच खावं. कारण आपण आज केलेली अन्नाची बचत कोणीतरी जो आज उपाशी झोकणार आहे त्याच्या वाट्याला जाऊ शकते. म्हणून अन्न ही आपली वैश्विक संपत्ती जशी आहे, तसं अन्न हे आपलं औषध आहे. जो भाजीपाला, जी फळं, ज्या कडधान्य आपण खातो, जी अंडी, मासे, मटण जे आपण खातो, हे सगळं आपलं औषध म्हणूनच पिढ्यानपिढ्या कामात आलेलं आहे. आज मी तिला थोडं बरं नसलं की आपण काही गोळ्या खातो. जर हा असाच काळ पुढे गेला तर आपल्याला चपाती, भाजी, भाकरी खाण्याऐवजी गोळ्या खाऊन, म्हणजे अन्नधान्याचे घटक असलेल्या, जीवनसत्व असलेल्या गोळ्या खाऊन पोट भरावं लागेल, अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ शकेल. दुर्दैवाने सांगावं वाटतं की जागतिक पातळीवरती मोठमोठे औद्योगिक सेंटर्स याच कामात लागलेले आहेत की मोठ्या प्रमाणात शेती करण्याने मिथेन वायू येतो, जनावरांच्या पालनातून, शेतीतून कार्बन डायऑक्साईड येतो, ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात. त्यामुळे शेती करण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला प्रयोगशाळेत अन्न तयार करून खाऊ घालू, अशा प्रकारचे युक्तिवाद आणि बिझनेस स्ट्रॅटेजी मोठमोठे बिझनेस हाऊसेस आज मितीला आखत आहेत. पण हे समशीतोष्ण किंवा शीतोष्ण म्हणजे ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल भागात असणाऱ्या आपल्यासारख्या देशाला ते परवडणारं नाही. त्याचं कारण असं का आपण शेतीवरती फक्त अन्नधान्यासाठी अवलंबून आहोत असं नाही, तर शेती आपल्याकडे एक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती आपल्याकडे जगण्याची एक जीवन पद्धती आहे. आणि तीच जर आपल्या आयुष्यातून संपली तर आपल्या आयुष्यात अचानक एक व्हॅक्यूम येईल, एक पोकळी निर्माण होईल. आणि ही पोकळी, तो उपलब्ध वेळ कुठं खर्च करायचा हा पुन्हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. आपली क्रिएटिव्हिटी, आपली कला निर्मिती स्टकअप होईल, आपल्याला नो सुचणार नाही. आज तुम्ही बघू शकता शेतीला घेऊन, मातीला घेऊन किती प्रकारच्या कविता लिहिल्या गेल्यात, किती प्रकारची गाणी आहेत, गाजलेली गाणी आहेत, किती प्रकारचे सिनेमे आलेत, किती प्रकारच्या कादंबऱ्या आल्यात. हे सगळं लोकसंस्कृती, लोककला, अभिजात कला निर्मितीचं साधन हे शेती आहे. आणि ती इतर देशांच्या तुलनेने आपला दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे आपल्याकडे ती टिकलीच पाहिजे. ती टिकली तर आपल्यातली क्रय शक्ती, आपल्यातली क्रिएटिव्हिटी टिकणार आहे. गरजेचं नाही की एका मोठ्या जमिनीच्या तुकड्यावर आपल्याला शेती टिकवायची गरज आहे. तुमच्याकडे जे आहे त्याच्यात तुम्ही शेती कसू शकता, आपलं अन्नधान्य निर्माण करू शकता, त्याच्यातली क्रिएटिव्हिटी, मेडिटेशन, थेरपी तुम्ही घेऊ शकता. कारण आजच्या शेतीचा उपयोग तसाच आहे. जेव्हा पालक मुलं आणतात आणि त्यांच्यातली अनभिज्ञता, त्यासोबत कुतूहल लक्षात येतं, तेव्हा कळतं की आपण जे दूध पितो, आपण जे भाज्या खातो, आपण जी फळं खातो, याची निर्मिती प्रक्रिया कळल्यानंतर आपल्याला स्वतःला जास्त कनेक्टेड फील तयार होतो. आणि आपोआप न सांगता तो संस्कार बनतो. मग अन्नधान्य वाया जात नाही, त्याच्याविषयी ग्रॅटिट्यूड, एक कृतज्ञता भाव तयार होतो. खरं आजची गरज त्याचीच आहे. शेतकऱ्याला आपण विनाकारण अन्नदाता, जगाचा पोशिंदा, बळीराजा अशी लंबे उपमा दिलेल्या आहेत, मोठमोठ्या उपमा दिलेल्या आहेत. पण माणूस म्हणून त्यांना गृहीत धरायचं मात्र आपण विसरतो. या सगळ्या उपमांच्या पलीकडे जाऊन तोही एक समाजातला आपल्यासारखाच घटक आहे. त्याला, त्याच्या श्रमाला, त्याच्या जगण्याला मान्यता मिळणं तेवढंच गरजेचं आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. शेतकरी मोठ्या श्रद्धेने शेती करतात. त्यांच्यासाठी खरं तर वेगळी पूजा अशी काही नसते. जसं कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, हाच दृष्टिकोन किंवा हाच भाव शेतकऱ्यांचा शेती करताना असतो. म्हणून तर ज्यावेळेस उभ्या पिकात पीक कापणीला यायचं असू द्या किंवा त्याच्या आधी पेरणी करायचं असू द्या, कधी शेतकरी चप्पल घालून शेतात जात नाही.
किंवा शेतीत जर एखादं आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात करायची किंवा आलेल्या पिकाला तोडणीला सुरुवात करायची, शेतातलाच एखादा दगड घेऊन त्याला बाजूला उभा करून तांब्याभर पाणी त्यावर टाकून त्यालाच नारळ फोडला जातो आणि जे काय पहिलं पीक आहे, मग द्राक्षाचा घड असू द्या, कणीस असू द्या, वांगे बटाटे जे काही निघेल ते त्या देवाला वाहिलं जातं. हे एक मनाचा भाव आहे की ह्या काळ्या आईने मला हे भरभरून पीक दिले, त्याच्या ऋणी म्हणून मी पहिला नैवेद्य, पहिला घास त्या शेती देवाला दिलेला आहे. हा दृष्टिकोन खरं तर शेतीतला असतो. ज्यावेळेस हा भाव इतर ठिकाणी सुद्धा आपला आपल्या कामात असेल, डिवोशन जे समर्पण असेल, तर त्या कामातून आपल्याला व्यावहारिकतेच्या बदल्यात किंवा व्यावहारिक गरजेच्या अजून पलीकडे जाऊन आपल्याला मनाला समाधान, आनंद आणि क्रय शक्तीचं एक वेगळा परमबिंदू आपल्याला त्यातून मिळायला नक्कीच मदत होते. जून महिन्यामध्ये मृग नक्षत्र लागलं की एक लांब मिशांचा किडा, काळ्या रंगाचा किडा अवतरतो आणि लोक त्याला हळदी कुंकू वाहत असतात. मृगाचा किडा आला, मृगाचा किडा आला म्हणून कोण कौतुक त्याचं करत असतात. कीटकशास्त्राच्या भाषेत म्हणजे एंटॉमॉलॉजीच्या भाषेत त्याला उड बोरर असं म्हणतात. म्हणजे लाकूड पोखरणारा किडा तो असतो. काय होतं की पावसाळा आला की कीटक आपलं लाईफ सायकल पूर्ण करण्याच्या मागे लागतात. ऍडल्ट स्टेजमध्ये प्रौढ अवस्थेत त्या किड्याचा स्वरूप बनतं, त्या ठिकाणी ते मेटिंग करतात आणि अंडी घालल्यानंतर ते मरतात. अंड्यानंतर एक छोटीशी आळी, एका पेराच्या आकाराची आळी पण एकच करवतीसारखा दात तिला असतो आणि मग ती कर 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 आवाज करत ते लाकूड पोखरत असते. नंतर ती कोशात जाते, त्याच्यातून पावसाच्या तोंडावर पुन्हा ती प्रौढ अवस्थेत येते. हे झाले एका आळीचं. असे अनेक कीटक आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये खूप सारी फुलपाखरं आपल्याला दिसत असतात, रंगीबेरंगी फुलपाखरं दिसतात. त्याच्यात कास पठारासारखे अनेक पठारं फुलांनी लगडलेली, भरलेली असतात. त्याचं कारण असं की ही फुलं म्हणजे या कीटकांना आकर्षित करण्याचे जाळे असतात. कीटक त्या ठिकाणी येतात, परागीभवन होतं, त्याच्यातून पुढचं शेंगा बनतात, त्याच्यातून बियाणं बनतं आणि बियाणं आपसूक मातीमध्ये पडून राहतं. गवत, एरवी कुसाळाचं गवत किंवा साधं गवत इतक्या मोठ्या प्रमाणात येतं. खरं तर हे सुरुवातीला आपलं अन्नच होतं, पण आपण मुद्दामून पुन्हा 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 ठराविक गोष्टींची निवड करत गेलो आणि आज मी तिला जगाच्या पाठीवर 15 पेक्षा जास्त तृणधान्य खाल्ली जात नाहीत, 10 पेक्षा जास्त कडधान्य खाल्ली जात नाहीत आणि 5-7 पेक्षा तेलबिया खाल्ल्या जात नाहीत. पण याच्यातून सिलेक्शन करत असताना उरलेलं सगळं आपल्यासाठी वीड बनलं, अनवॉन्टेड प्लांट्स. आणि हे वीड, त्याचं बियाणं खरं एक प्रकारे ते बायोडायव्हर्सिटी जतन करते. आज सुद्धा जेव्हा बायोटेक्नॉलॉजीच्या व्यतिरिक्त जाऊन बियाण्याचा शोध लागला जातो किंवा बियाणं तयार केलं जातं, त्यावेळेस त्याच्यामध्ये लागणारा जीन हा ह्याच वाईल्ड गोष्टीतून घेतला जातो. हे सुद्धा बायोसायन्स आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ॲग्रिकल्चर इज अन अप्लाइड सायन्स, ॲग्रिकल्चर इज अन आर्ट, ॲग्रिकल्चर इज अन थेरपी, ॲग्रिकल्चर इज द वे ऑफ लाईव्हलीहूड. अशा वेगवेगळ्या अंगाने शेतीची व्याख्या आपल्याला करता येऊ शकते. भीमबेटकांच्या गुहांमध्ये जी चित्रकला दिसते आपल्याला, तर तिथे जे काही आपल्याला भटक्या माणसाचं चित्रण दिसतं, काळाच्या ओघात जर आपण पुढे आलो तर आपल्याला हळूहळू लक्षात येईल की आपल्या चित्रकलेमध्ये शेतीचं प्राथमिक स्वरूपात चित्रण दिसू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर आपली जी काही वारली चित्रकला आहे, त्याचं मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला पेरणी करणारा शेतकरी, भाताची कापणी करणारा शेतकरी, त्याच्या मागे पाळीव कुत्रा चाललाय, गाय चालली आहे, कांडण करणारी बाई, जात्यावर दळणारी बाई, या सगळ्या गोष्टीचे प्रतीक आपल्याला वारली चित्रकलेमध्ये दिसू लागतात. कारण कृषक संस्कृती हाच आपल्या कलेचा उगमस्थान आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला तिथे दिसलेल्या आहेत, दिसत असतात. निसर्गाचा आणि इथे आपण जे काय प्राणी वैभव, आपण मनुष्य जन्म, मनुष्य जात राहत, त्याचं एक कोरिलेशन कसं आहे बघा. म्हशीचा रंग काळा, म्हशीमध्ये घर्मग्रंथी नसतातच. आपण बघतो जिथे पाणी दिसतं म्हैस त्या पाण्यात डुंबत असते. म्हशीला दिसलं पाणी की घुस पाण्यात. हे जे काय तिची इच्छा होते, कारण तिला तिच्या शरीराचं तापमान मेंटेन करायचं असतं. म्हशीमध्ये घर्मग्रंथी, स्वेफ्ट ग्लँड्स हे ॲब्सेंट असतात. त्यामुळे स्वतःचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी म्हैस ते काम करते. आपण बघून तिची जात ठरवू शकतो. म्हणजे म्हशीची शिंग तलवारीसारखी असते तर तिला पंढरपुरी म्हैस आपण म्हणतो. जर तिची आतल्या बाजूला वळलेली असतील तर तिला मुर्रा किंवा हरियाणा म्हैस आपण त्या ठिकाणी म्हणतो. जर
आपल्या पराशरमध्ये पेरणी यंत्राची डोकी, ज्याला आपण चाडं म्हणतो, असे 7-8 प्रकारची चाडी आपण ठेवलेली आहेत. आणि अगदी खूप छान वुडन कार्विंग, लाकूड काम, नक्षीकाम असल्यापासून तर अगदी प्लेन कुठल्या प्रकारचं नक्षीकाम नाही, असे ते सगळे 7-8 तुकडे पीस जेव्हा आपण समोर ठेवतो तेव्हा आलेल्या पाहुण्याला आपण त्याच्यातील कलेचा प्रवास समजून सांगतो. म्हणजे एक ठिकाणी पहिल्या याच्यावर खूप बारीक नक्षीकाम, गणपतीची मूर्ती, बैलाचा फोटो आणि एक शेतकरी पेरणी करतोय, त्याच्या मागे त्याची बायको मोग्याने बियाणं टाकतीये, असं सगळं चित्रण दिसतं. त्याच्यातून पुढं आलं की फक्त एक ठिकाणी गणपती आणि बैल, त्याच्या पुढे गेलं की फक्त रेषा मारलेल्या आउटलाईन स्केचिंग केलेला गणपती, असं करत करत पुढे जाऊन डेड हा जो कलेचा प्रवास आहे हा उलट्या दिशेने बघता आपल्या जगण्याचं स्पीड किंवा आपल्या जगण्याच्या वेगाचा प्रवास आहे. एका बाजूने आपण प्रचंड वेगाने प्रगती करत गेलो, पेरणी यंत्रापासून बैलाच्या पाभारीपासून टिफनपासून आपण ट्रॅक्टरपर्यंत आलो, ट्रॅक्टरच्या पासून आपण रोटिवेटरला पेरणी यंत्र जोडण्यापर्यंत आलो, फटक्यात आपण काम करतो. त्याच्या उलट्या बाजूला आपलं कलेचा प्रवास धुसर होत अगदी डेड झालाय. म्हणजे आजच्या घडीला आपले झालेल्या वेळेची बचत आपण तो वेळ कशात वापरतोय आणि कलेची मात्र विनाकारण मुस्कटदाबी झालेली आपल्याला दिसते. हे तर प्रातिनिधिक झालं. अशा अनेक गोष्टी आहेत. बियाणं, प्रत्येक माणसाची, प्रत्येक शेतकऱ्याची स्वतःची सीड बँक, बियाण्याची बँक त्याच्या घरात असायची. आता व्यावसायिकीकरणामध्ये F1 हायब्रिड म्हणजे ते बियाणे पेरलं तर पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला नवंच विकत घ्यावं लागेल, आधीचं तुमच्या कामात येणार नाही, अशी व्यवस्था ही भांडवलशाहीने करून ठेवलेली असताना आपलं इंडिजिनस सीड जे आहे, आपलं जे भारतीय बियाणं आहे ते मात्र आता नामशेष होत चाललंय. काही ठराविक ठिकाणी भारतभरामध्ये 100 ते 150 असे प्रयोग आहेत जिथे आपलं बियाणं जतन केलं जातं. आणि अजूनही आदिवासी भागांमध्ये आपलं बोलीभाषेत ज्याला गावठी बियाणं, गावरान बियाणं म्हणतो, ते बचत करण्याचे, संवर्धित करण्याची जीवन पद्धती अजूनही टिकून आहे. पण काळाच्या ओघात तिथेही हे शहरीकरण किंवा आधुनिकीकरण जात असताना तिथे मागं पडते काय अशी भीती निर्माण होते. त्यामुळे इंडिजिनस बियाणं, ट्रॅडिशनल अवजार, ट्रॅडिशनल चित्रकला, त्याच्यानंतर ट्रॅडिशनल सण उत्सव, शेती निगडीत जे काही सण उत्सव आहे, जसं कोकणामध्ये चिखलधुनी म्हणतात, ज्यावेळेस पूर्ण शेतीचे कामं उरकतात तेव्हा सगळे अवजार धुवून धावून जपून ठेवायचं आणि तो सेलिब्रेट करायचं. ते एकत्र येणं, जेवण खाण करून सेलिब्रेट करायचं. जेव्हा भात लावणी केली जाते, कांदा लावणी केली जाते, त्या लावणीचीच काही गाणी तयार झाली, ती गाणी त्याच्या मागे म्हटली जातात. मोठ चालवत असताना बैलांच्या मागे जी काही गाणी म्हटली जायची, किंवा नादो मानवरांची जी काही आपण प्रसिद्ध कविता ऐकतो, बहिणाबाईंच्या खुरपणी शेतकाम करतानाच्या ज्या कविता आहेत, ही सगळी निर्मिती निसर्गाची आणि शेतीची देण आहे. तर याला जर आपण पुढे निघून आलो आणि याला जर भांडवलशाहीच्या स्वरूपातून इंडस्ट्रीचं स्वरूप येत गेलं तर आपली ही कला आपसूक त्याच्यातून निघून जाईल. आताची व्यावहारिक जगत असताना ही कला जर संपली तर पुन्हा एक सपक आणि बिना चवीचं जगणं आपल्या वाटेला येईल आणि पुन्हा त्याच्यासाठी आपण नवीन गोष्टी शोधत राहू. हे होऊ द्यायचं नसेल किंवा हा धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला आपल्या शेतात, आपल्या घरात आणि आपल्या मनात शेती जिवंत ठेवली पाहिजे.